नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी दिनकडे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, बंगालच्या खाडीत आपण सांगितल्याप्रमाणे कमी दाब क्षेत्राचे निर्माते झालेले आहे आणि त्यामुळे 7 तारखेपासूनच महाराष्ट्रातील विविध विभागामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, 9 ऑगस्ट रोजीसुद्धा महाराष्ट्रातील बहुतांश विभागामध्ये पुन्हा काही भागामध्ये हलका तर काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राला विभागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. जसे की नांदेड, लातूर, बीड, परभणी, परळी, माजलगाव, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर आणि हिंगोली या परिसरामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच सांगली, तासगाव, कोल्हापूर, सोलापूर, तुळजापूर आणि पंढरपूर या भागामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 9 ऑगस्ट रोजी राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी, सावंतवाडी, राजापूर, मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या ठिकाणी मात्र पावसाचे प्रमाण हे कमी असेल. तर पश्चिम विदर्भातील चिखली, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, पुलगाव, किनवट, पांढरकवडा, हिंगणघाट आणि वर्धा या भागामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भातील नागपूर, उमरेड, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि देसाईगंज या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र व्यतिरिक्त हुबळी, बालारी, बेंगलुरू, सालेम, चेन्नई, पाँडिचेरी या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या राज्यातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 10 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये पुन्हा मुसळधार स्वरूपाचा तर काही भागात हलका स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, अकलूज, सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरी, सावंतवाडी, राजापूर या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मुंबई, पुणे, मालेगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या ठिकाणीसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा विभागातील नांदेड, लातूर, बीड, परभणी, कैज, माजलगाव, छत्रपती संभाजीनगर, त्याचप्रमाणे अहमदनगर, जालना आणि हिंगोली या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर पश्चिम विदर्भातील वाशिमच्या काही भाग, त्याचप्रमाणे अमरावती, अचलपूर, आर्वी, मोर्शी, वरुड, यवतमाळ, पुसद, दिग्रस, दारव्हा, नेर, बाभुळगाव, वर्धा आणि पुलगाव या ठिकाणीसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, ताडोबा, देसाईगंज या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, महाराष्ट्र व्यतिरिक्त कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, त्याचप्रमाणे ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच संपूर्ण पहाडी भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 11 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील काही भागामध्ये पुन्हा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे, कमी होण्याची शक्यता आहे. तर मुंबई, पुणे आणि नाशिक या भागामध्ये हलका स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. त्याचप्रमाणे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, तुळजापूर या ठिकाणीसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर लातूर, उदगीर, बार्शी, कैज आणि परळी या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो. त्याचप्रमाणे नांदेडच्या काही भागातसुद्धा हलका स्वरूपाचा पाऊस राहू शकतो. तर पश्चिम विदर्भातील अमरावती, आर्वी आणि वरुड या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, महाराष्ट्र व्यतिरिक्त कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, त्याचप्रमाणे ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंड, त्याचप्रमाणे पश्चिम बंगालचा काही भाग या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर जम्मू काश्मीर सहित संपूर्ण पहाडी भागामध्ये मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस 11 ऑगस्ट रोजी राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा. आणि या चॅनलवर येणारा नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. त्याचप्रमाणे यूट्यूब चॅनल